तर नमस्कार मंडळी, कोमल कोळी व्लॉग्सच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही गेलेलो, आज म्हणजे 1 तारखेला आम्ही गेलेलो अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूरला. सगळ्यात पहिला गेलो अक्कलकोटला. सकाळी आम्ही 7:30ला हा गाडीत सुद्धा गप्प नसतोय, गाडीत पण दंगा चालूच असतोय. आणि 3-4 पोरं मिळून तर काय बघायलाच नको. ही आहे मधुरा, ह्यांचा एक मित्र, त्यांची 2 मुलं, आम्ही असं 2 फॅमिली मिळून गेलेलो. एवढं भारी वाटेल तुम्ही सांगू. नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून होणार. मी 6 महिने झाले ह्यांच्या पाठ लागलेलो, चला चला अक्कलकोटला जाऊया, अक्कलकोटला जाऊया. ते कसं असते, स्वामी बोलवल्याशिवाय जायचं योग येत नसते. तर 1 तारखेला तो योग आला आणि आम्ही गेलो. मग व्हिडिओ जरा लेट आला आहे आणि मी जरा आजारी असल्यामुळे माझा आवाज पण बदलला आहे, त्यामुळे जरा समजून घ्या. तर आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. एवढं भारी वाटाल तर सांगू. तिथं गेल्यावर लई भारी वाटते. अक्कलकोटला गेले की महिन्यातनं तर एकदा जाऊच वाटते, कारण ते काय शक्य नाही, त्यामुळे 6 महिन्यातनं तर एकदा जाऊ शकतोय. आणि 1 तारीख असल्यामुळं सगळ्या एसट्यांना गर्दी, सगळीकडं गर्दी, रोडला गर्दी, पार्किंग वगैरे सगळं फुल. आम्ही गेलो, गाडी लावली तिथं, निम्म्यातनं चालतच गेलो आहे आम्ही 7-8 किलोमीटर, कारण गाडी लावायला जागाच नाही तिथं. आणि तर आम्ही सगळ्यात पहिला गेलेलो अक्कलकोटला. तिथं गर्दी ढीग गाड्यांची, रस्त्यावर हळू पुढं चाललेल्या. आमचा दिवस त्यातच गेला असता, म्हणून आम्ही गाडी साईडला लावून चालत गेलो एवढ्याला. तिथून आम्ही तुळजापूरला पण जाणार होतो आणि पंढरपूरला सुद्धा. चालून घ्यायला आलीत सगळी. शिवांश तर पहिला. आणि बोला म्हटल्यावर ह्यांची नाटकी बघा. Hello, hi friend, how are you? I am going to Akkalkot, Swami Samartha Darshan, and he is a friend and Digambar and family, and his children are Madhura and Niranjan. Ding. दर्शन वगैरे छान झालं आमचं. सोमवार होता त्या दिवशी, त्यामुळं शंकराच्या रूपात पूजा बांधलेली स्वामींची. भारी वाटाल तर बघून. लई दिवस झाले इच्छा होती माझी की स्वामींची मूर्ती घ्यायची म्हणून. तर ही मूर्ती घेतलं मी. शिवांची एक झोप झाली, तेवढ्यात लगेच झोपला आणि उठला पण, सकाळी लवकर उठलेला त्यामुळं. तर तिथून आम्ही निघालो तुळजापूरला जायला. सकाळी लवकर निघल्यामुळं जेवण वगैरे काय सोबत घेतलं नव्हतं, नाश्ता केलेला आम्ही तेवढंच. जाताना आम्ही जेवायला थांबलेलो इथं.
तास दीड तास झालं कुठं हॉटेलच नाहीत चांगली. मग एक दिसलं तिथं आम्ही थांबलेलो. हे ते हॉटेल रोज असते का नाही काय माहिती. आज तिथं गर्दी होती त्यामुळं तिथं पण आम्हाला 1.5-2 तास थांबायला लागला. तिथं कामगार कमी असल्यामुळं तिथं पण धुडकूसच शिवांचा नुसता. शांत काय नाही, कुठं जाईल तिथं असंच. तर हा आहे निरंजन, ही मधुरा, ती त्यांची मम्मी, आणि हा शिवांश तर काय माहितच आहे कसं सुरू बोलते बघा. काय घेतलं विचार तिला. तिला काय पाहिजे विचार, ह्यांना काय पाहिजे विचार. मटन पाहिजे, मटन त्यांना. होय बटर ए बाजू तिथे लोकांचा आहे, मारतील धरून. तुला काय पाहिजे आणि बघ ती सांग की, ऑर्डर दे की. खाली बस. तिथं आम्ही जेवण वगैरे करून निघालो तुळजापूरला. आम्ही पोचलो तुळजापुरात आणि शिवांचं आल्या आल्या चालू झालेलं गाड्या पाहिजे म्हणून रडारडी त्याची. गाडी पाहिजे म्हणून तिथंच उभारलाय तसं धरून, पुढे येईनाच झालाय तो. लय मजा करतोय असं कुठं गेलं की. इथं तर एवढी मज्जा केली ती पोरं. शिवांश तर लईच एवढं दमवलं इथं रांगेत उभारून सुद्धा भयानक. नेट म्हण, हां म्हण. जय मोठ्यानं म्हण, मोठ्यानं म्हण. जय मोठ्यानं म्हणणार तू, तुला गाडी काहीच घेणार नाही. तू मोठ्यानं म्हणणार झालायस. म्हण जय शिवाजी. नव्या म्हण घे, जय भवानी, जय भवानी. शिवांश तू म्हण. तर बाहेर गेले की गाडी पाहिजे म्हणून बाबाला आत्तापासूनच लाडीगुडी लावायला उभारून फिरून दमले ते, उचलून घेऊन रडाले. दीड 2 तास रांगेत थांबून शेवटी दर्शन झालं आमचं छान.
आणि दर्शन घेऊन बाहेर आल्या आल्या शिवांचं परत चालू झालं, गाडी पाहिजे गाडी पाहिजे म्हणून. आणि तिथे एक दगड आहे, तो चिंतामणी दगड म्हणून, मला बघायचं होतं तो. थांबलो तिथं, खरं गर्दी लय होती, त्यामुळं आम्हाला पुढं आणि पंढरपूरला जायचं होतं, त्यामुळं आम्ही निघालो. खेळणी पाहिजे चालू केला आता यो. अरे बाहेर कुठे जाऊ येत ना पहिला शिवांश. रात्रीचं हे सगळं लाईटिंग बघून मस्त वाटालतं. बरं भोंगा पसरून शिवांश फायनली आलेला आहे इथं खरेदी करायला. बघू आता बघू तोंड. तुळजापूरमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. व्हिडिओ नीट आलेला नाही आहे, खरं एक नंबर आहे पुतळा तिथं. तिथनं आम्ही निघालो पंढरपूरकडे जायला. तर तुळजापूरमध्येच आम्हाला 8-8:30 वाजलेले आणि 10च्या पुढं मंदिर बंद होते पंढरपूरमधलं, 10, 10:15ला. त्यामुळं आम्ही एवढ्या फास्ट गेलो आहे, शेवटी मिळालं सोडा आम्हाला दर्शन. तर 11:30, 12 वाजले. मी येताना आम्ही जेवण करून घरी यायला निघालो. तर व्हिडिओ बघा आणि लाईकसुद्धा करा, आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.